नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत पुढील येणाऱ्या ग्रंथपाल या पदासाठी MPSC तर्फे होणारी परीक्षेसाठी ची तयारी. यामध्ये आपण आज पाहणार आहोत की ग्रंथालय संचालनाची माहिती काय असेल आणि हे तुम्ही लक्षात ठेवा की आज मी हा जो टॉपिक तुम्हाला देतो यामधून तुम्हाला कमीत कमी 2 मार्क फिक्स आहेत. आणि परीक्षेचं एक पॅटर्न असा आहे की तुम्हाला 100 मार्काचा पेपर असेल, प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असेल, निगेटिव्ह मार्किंग नाहीये. पण यामध्ये मी सिलेबस कम्प्लीटली पूर्ण एक फॉर्मॅट तयार करत आहे. पण वेळ वाया न घालवता आपण टॉपिकला सुरुवात करूया. तर आपण पाहतोय की महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम 1967 ची अंमलबजावणी करण्याकरिता या अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रंथालय संचालनालय म्हणजे डायरेक्टरेट ऑफ लायब्ररी या स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली. या अधिनियमातील तरतुदीनुसार सार्वजनिक ग्रंथालय पद्धती प्रस्थापित करण्याकरिता सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना, परिरक्षण, संघटन, नियोजन आणि विकास याची जबाबदारी ग्रंथालय संचालनाकडे सोपवण्यात आली आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा की कधी कधी काय होतं की आपल्याला ऑप्शन मध्ये प्रश्न येतो की ग्रंथालय अधिनियमाच्या तरतुदीनुसार की ग्रंथालयाची पद्धती काय आहे. त्यामध्ये तुम्हाला ग्रंथालयाची स्थापना, परिरक्षण, संघटन, नियोजन, विकास हे काही संचालनाकडे कामे सोपवण्यात आली हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तसेच राज्य शासनाची देखरेख, निर्देशन आणि नियंत्रण यास अधीन राहून अधिनियमाची अंमलबजावणी करण्याकरिता ग्रंथालय संचालक. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की ही जी पोस्ट आहे ग्रंथालय संचालक, उपसंचालक आहे. तर यांना विभाग प्रमुख म्हणून नेमण्यात येतं. तर यावरून तुम्हाला कळण्यात येईल की विभाग प्रमुख म्हणजे रिजन ऑफिसर्स किंवा रिजनचे जे काही हेड आहेत त्या पदाकरता ही MPSC ने ॲडव्हर्टाइजमेंट काढली आहे. तर तुम्हाला पूर्वी ग्रंथालय संचालनाची माहिती असणे अत्यावश्यक आहे. तर पुढे पाहूया की नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांनी तसेच ग्रामपंचायती, नगरपरिषदा आणि महानगरपालिका यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक ग्रंथालयांना शासन मान्यता व अनुदान देण्यासाठी म्हणजे ग्रँट देण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम 1967 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय हे तुम्ही लक्षात ठेवा. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालयाचा कायदा कधी आलाय? 1967 मध्ये. हा प्रश्न नक्की भरपूर वेळा विचारलेला आहे. सहाय्यक अनुदान आणि इमारत साधन सामग्रीसाठी मान्यता नियम हा मोठा आहे, लक्षात ठेवा. हा 1970 ला मंजूर करण्यात आलेला आहे. 1970 ला मंजूर करण्यात आलेला आहेत. या नियमातील तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी जी जबाबदारी आहे ग्रंथालय संचालनाकडे सोपवण्यात आली. हे जे मी हायलाइट करतोय हे तुम्ही एक नोट्स काढून ठेवा किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही या व्हिडिओचा. आता यात तुम्ही पाहू शकता की या नियमातील तरतुदी अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदारी ग्रंथालय संचालकाकडे सोपवण्यात आली आणि त्यासाठी विभागीय स्तरावर सहाय्यक ग्रंथालय संचालक, असिस्टंट डायरेक्टर ऑफ लायब्ररी, जी लायब्ररी ऑफिसरची वॅकन्सी आहे ती ही आहे. तर तुम्हाला हा जो नियम कायदा आहे 1970 ला जो लागू करण्यात आलेला आहे हा तुम्हाला लक्षात हवा आहे. यावरती एक प्रश्न असणार. राज्य शासनाने जनतेच्या उपयोगासाठी स्थापन केलेले व स्वतः चालवलेले शासकीय राज्य मध्यवर्ती ग्रंथालय तसेच शासकीय विभागीय ग्रंथालय, शासकीय जिल्हा ग्रंथालय यांच्या माध्यमातून राज्यातील ग्रंथाचा संग्रह करून कायमस्वरूपी एक सांस्कृतिक ठेवा व राष्ट्रीय संपत्ती म्हणून जतन करण्यात
करणे आणि ते आवश्यकतेनुसार वेळोवेळी जनतेला उपलब्ध करून देण्याचे कार्य केले जातं. सर्व सार्वजनिक ग्रंथालयामधील दुर्मिळ ग्रंथ, नियतकालिके, हस्तलिखित संग्रह व संवर्धन करण्यासाठी संचालनालयाअंतर्गत हस्तलिखित विभागाची व्यवस्था करणे हे पण काम कोणाच्या अंडर येईल? सहाय्यक ग्रंथालय संचालक. ग्रंथालयात काम करणाऱ्या किंवा काम करून इच्छिणाऱ्या ग्रंथालय शास्त्राचे प्रशिक्षण ग्रंथालय संघामार्फत करण्यात सेवा प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याची जबाबदारी. तुम्ही बऱ्याच मुलांनी, बऱ्याच विद्यार्थ्यांनी LTC चा कोर्स म्हणजे लॅबोरेटरी ट्रेनिंग कोर्स केला असेल. तो पण कोर्स या विभागाअंतर्गत येतो. बऱ्याच लोकांना जर तो कोर्स 6 महिन्यासाठी असेल, मी त्याबद्दल पण एक व्हिडिओ अपलोड करून घेईल की तो LTC कोर्सची ऍडव्हर्टाइजमेंट केव्हा आहे, ती कुठे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं, मी त्याबद्दल एक व्हिडिओ बनवेल नंतर. तर यामध्ये आपल्याला सांगितले की ज्यांना कोणाला ग्रंथालय शास्त्राचे प्रशिक्षण घ्यायचं असेल, प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना मनुष्यबळ म्हणजे जिथे कोणाला रिक्वायरमेंट आहे ह्युमन रिसोर्स साठी, त्याची सर्व जबाबदारी ग्रंथालय संचालकांवर पार पाडण्यात येते. राज्यात प्रसिद्ध झालेल्या सर्व ग्रंथाची सूची प्रतिवर्षी प्रसिद्ध करण्यात येते. सार्वजनिक ग्रंथालयाची ग्रंथ खरेदी उपयुक्त व्हावी यासाठी ग्रंथ निवड समिती, हे लक्षात ठेवा की जर प्रश्न असा येईल की ग्रंथालयांमध्ये ग्रंथ खरेदीसाठी जे काही राज्य सूची प्रतिवर्षी प्रसिद्ध करते त्याची शिफारस कोणाकडून होईल, तर सोपा प्रश्नाचं उत्तर असं आहे की ग्रंथ निवड समितीच्या शिफारसीमुळे. ग्रंथाच्या याद्या प्रसिद्ध करणे हे पण कार्य कोणाचं असेल? ग्रंथ निवड समितीचं. आणि कोणामार्फत होईल? ग्रंथालय संचालनातर्फे. छोटे छोटे प्रश्न आहेत, पण परीक्षेच्या टाइम मध्ये आपल्याला आपण विसरून जातो. तुम्हाला हे लक्षात ठेवायचे. तुम्ही नोट्स करून ठेवा, स्क्रीनशॉट काढा, याची व्यवस्थित अभ्यास करा. आता पाहूया आपण की ग्रंथालय संचालनाची रचना कशी आहे. आता आपण ज्या पोस्टवरती जातोय त्या संचालनाविषयीची आपण माहिती घेतोय. यावरून आपल्याला कळेल की आपण कुठल्या स्तरावरती म्हणजे रचना, म्हणजे जसं आपण पाहतो की कॉलेजचे प्रिन्सिपलच्या नंतर लेक्चरर्स, नंतर स्टुडंट्स, शिपाई, सुप्रिटेंडेंट असे. तर आपण पाहूया की ग्रंथालय संचालनाची रचना काय आहे. ग्रंथालय संचालय हे उच्च शिक्षण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग म्हणजे हायर एज्युकेशन अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट महाराष्ट्र शासनाचं, जसे MSBT येतं त्यामध्ये ग्रंथालय संचालय येतं. या विभागाच्या अधिख्यातरिक्त कार्यरत आहे. प्रश्न येईल की ग्रंथालय संचालनालय हे कोणत्या विभागामध्ये येतं, तर उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येतं. तर आपण पाहूया की ग्रंथालय संचालनाची रचना कशी आहे. ह्या फ्लो चार्ट मध्ये तुम्ही पाहू शकताय की उच्च तंत्र शिक्षण मंत्री असतील, माननीय मंत्री जे कोणी आहेत, त्यानंतर राज्यमंत्री असतील, त्याच्या खालती प्रधान सचिव, सेक्रेटरी, नंतर असेल ग्रंथालय संचालय, नगर भवन मुंबई, हे आहे आपलं हेडक्वार्टर. हे लक्षात ठेवा. ग्रंथालय संचालनालय नगर भवन मुंबई कुठं आहे असा प्रश्न आला तर आपल्याला लक्षात ठेवेल की ग्रंथालय संचालन नगर भवन मुंबईला आहे. आणि त्यानंतर येईल ग्रंथालय संचालन गट अ. आता हे गट अ काय की ग्रंथालय संचालनामध्ये क्लास 1 ऑफिसर इथे एक संख्या आहे, हे लक्षात ठेवा. भरपूर वेळा असा प्रश्न येतो की ग्रंथालय संचालनामध्ये गट अ अधिकारीची संख्या किती आहे, किती असते असं विचारेल, किंवा गट ब अधिकाऱ्याची संख्या विभागीय ग्रंथालयाअंतर्गत किती असते. इथे 4 + 1 दिलेलं आहे, 5 आहेत. तर आपण पाहूया की ग्रंथालय संचालन क्लास 1 च्या अंतर्गत किती सेक्शन येत आहेत, किती ग्रंथालय उपसंचालक 1, ग्रंथपाल गट अ,
चा एक अधिकारी, गट ब चा एक अधिकारी, इथे 2 झाले. आणि हे असेल राज्य मध्यवर्ती ग्रंथालय म्हणजे स्टेट सेंट्रल लायब्ररी मुंबई. रिजनल मध्ये ग्रंथपाल गट अ एक वॅकन्सी म्हणजे एक पोझिशन म्हणजे एक ऑफिसर्स आहेत तिथे. गट ब चे एक ऑफिसर आहेत. कुठे आहेत? विभागीय ग्रंथालय नागपूरला. तसेच विभागीय ग्रंथालय पुणे, गट अधिकारी 1, गट अधिकारी ब 1. तसेच विभागीय ग्रंथालय ग्रंथपाल गट ब. आता गट अ ची तुम्ही लक्षात ठेवा, एक इथे, गट अ 2 मी काउंट करतोय, गट अ 3, गट अ 4. म्हणजे ग्रुप ए ऑफिसर्स ग्रंथालय उपसंचालनामध्ये 4 आहेत आणि ग्रुप बी ग्रंथालय संचालय म्हणजे राज्य मध्यवर्ती किंवा विभागीय ग्रंथालयामध्ये ग्रुप बी चे 1, 2 आणि 3 आहेत. तर आता तसेच आपण पाहूया की सहाय्यक ग्रंथालय संचालनाची ऑफिसरची संख्या किती आहेत. गट ब ग्रुप बी अधिकारी ची वॅकन्सी आहे 7. हस्तलिखित अधिकारीची वॅकन्सी आहे 1. लेखा अधिकारी गट ब 1 आहेत. तसेच आता जी वॅकन्सी आलेली आहे ती आहे सहाय्यक ग्रंथालय संचालक गट ब 7. आणि ह्या 7 वॅकन्सी आपल्याला मुख्यालय हेडक्वार्टर मुंबई, औरंगाबाद, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती व मुंबई विभाग कोकण भवन ह्या 7 वॅकन्सी आपल्याला इथे फिल आउट होणार आहेत. तर मी आशा करतो की हे जे व्हिडिओ पाहतील त्यातले कमीत कमी 6 विद्यार्थी आपल्या व्हिडिओतून पास होऊन इथे अधिकारी बनतील. चला आपण पुढे पाहूया की विभागीय ग्रंथालयाच्या मध्ये गट ब मध्ये 4+1 5 वॅकन्सी आहेत. त्यामध्ये गट ब अधिकारी औरंगाबाद 1, नाशिक 1, रत्नागिरी 1, अमरावती 1 आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती संदर्भ ग्रंथालय दापोली गट ब. हे तुम्ही लक्षात ठेवा की संदर्भ ग्रंथालय कुठे आहे विचारलं तर सांगायचं दापोलीला आहे. दापोली कोणत्या रिजन मध्ये येतं? मुंबई विभाग कोकण भवन मध्ये येतं विभागीय ग्रंथालय गट मध्ये. आणि नाव काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती संदर्भ ग्रंथालय. तर तसेच आपण पाहूया की जिल्हा ग्रंथालय गट ब व जिल्हा ग्रंथालय अराजपत्रित. इथे पहा तुम्ही, ही आहेत गॅझेटेड, जी MPSC ची ऍड आलेली आहे ती गॅझेटेड ऑफिसर आहेत. आणि हे आहे अराजपत्रित म्हणजे नॉन गॅझेटेड. आता गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेडचा आपण नंतर विचार करूया की काय असतं. पण आपण पाहूया की अराजपत्रित ची वॅकन्सी म्हणतोय की ऑफिसर्स लोक किती आहेत अराजपत्रीमध्ये? 7 आहेत. कुठे कुठे आहेत? नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, यवतमाळ. तुम्ही लक्षात ठेवा की अराजपत्रित 7 कुठे आहेत. आणि असा प्रश्न येऊ शकतो की अराजपत्रित जिल्हा ग्रंथालय कुठे नाहीत आणि तुम्हाला कॉम्बिनेशन मध्ये देतील हे 7 जिल्हे किंवा एक्स्ट्रा कोणता तरी जिल्हा ऍड होईल तर ते आपल्या लक्षात येईल. आणि तुम्ही इथे पाहू शकता की इकडे जे दिलेले आहेत याच्या व्यतिरिक्त हे आहेत, कॉमन नाही आहेत. लक्षात ठेवा अराजपत्रित वेगळे आहेत आणि राजपत्रित वेगळे आहेत. वेगळे जिल्हे आहेत, लिहून ठेवा, नोट्स बनवा. हा प्रश्न नक्की येईल या चार्ट मधून. आणि हा जर तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर मी पोस्ट करून ठेवेल एक की याचे व्यवस्थित तुम्हाला क्लिअर दिसेल. आता पाहूया आपण की राजपत्रित अधिकारी किती आहेत. इथे तर आपण सहाय्यक ग्रंथालय संचालनचे गट ब चे 7 अधिकारी पाहिलेत. आता पाहूया की राजपत्रित अधिकारी जिल्हा ग्रंथालयामध्ये टोटल 28 जिल्हे चे 28 जिल्हा ग्रंथालय. तुम्ही यामध्ये पहा की कोणता जिल्हा आहे नाही. सर्व जिल्हे आहेत आपल्याचे 28 जिल्हे. रायगड, पुणे, नाशिक, जालना, मुंबई शहर, बीड, नंदुरबार, लातूर, सोलापूर, अहमदनगर हे सर्व काही जिल्हे आहेत. प्रत्येक जिल्ह्यात
मध्ये 28 राजपत्रित अधिकारी आहेत. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपण पाहूया की ह्या जिल्ह्याचे कार्य काय आहे. या जिल्ह्याच्या अधिकाऱ्याचे, राजपत्रित अधिकाऱ्याचे ग्रंथपालाचे कार्य काय आहे, अराजपत्रित ग्रंथालयाचे कार्य काय आहेत, संदर्भ ग्रंथालय काय असतो, ग्रंथालय संचालक क्लास 1 ऑफिसर काय करतात, आणि याची आपण पाहूया की माहितीची देवाणघेवाण ह्यांच्यामध्ये काय होते. तर आपल्याला कळेल की आपण ज्यावेळेस एक्झाम द्यायला जाऊ त्यावेळेस आपल्याला कळेल की ह्या संरचनेमध्ये जी ग्रंथालय संचालनाची रचना आहे ही वर्क कशी होते. म्हणजे सपोज जर तुम्ही कुठे पुणे जिल्ह्यामध्ये असाल, पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही जिल्हा ग्रंथालयामध्ये गॅझेटेड ऑफिसर ग्रुप बी मध्ये तुम्ही एक जॉईन केले, तर तुम्हाला जे वर्क येतं तुमच्या अंडरमध्ये जे कोणते रिजन असतील ते तुम्हाला डायरेक्टली संचालनामार्फत येतील. आणि प्रत्येक जिल्ह्याचे रिजनल ऑफिस आहे तिथे. याचे मी परत एकदा तुम्हाला व्यवस्थित सांगेल, पण सध्या तुम्ही लक्षात ठेवा वॅकन्सी म्हणतोय ऑफिसरची संख्या कोणत्या ठिकाणी किती आहे. जसे मी तुम्हाला सांगले ग्रुप ए चे ऑफिसर 1 जसे ते ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत, तसेच इथे राजपत्रित 28, अराजपत्रित 7, जिल्ह्याचे नावे, मुख्यालयाचे नाव आणि टोटल ग्रंथालय राजपत्रित 28 आहेत. कोणते कोणते आहेत हे लक्षात ठेवा. वरील ग्रंथालय संचालनाच्या संरचनेचे वर्णन करते. उच्च पातळीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत. शिक्षण मंत्री कोण आहेत ते लक्षात ठेवा. प्रत्येक वर्षी विचारले जातो आणि प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस हे मंत्री चेंज होतात. त्यामुळे मी इथे शिक्षण मंत्री कोण आहेत ते सांगत नाही. तुम्ही सर्च करून घ्या. रिसेंट करंट जे आहेत त्याबद्दल तुम्ही राईट डाऊन करून घ्या की उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कोण आहेत. कमेंट मध्ये सांगा मला की उच्च शिक्षण मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे. पुढील स्तरावर प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत. त्यानंतर तेथे ग्रंथालय संचालक मुंबई, पुढील स्तरावर उपसंचालक वर्ग 1 आणि विविध जिल्हा स्तरावर केंद्रीय ग्रंथालयातील क्लास 1 आणि क्लास 2 ग्रंथ लायब्ररीयन आहेत. पुढील स्तरावर लायब्ररीचे सहाय्यक दिग्दर्शक, डायरेक्टर ऑफ लायब्ररी सहाय्यक, असिस्टंट डायरेक्टर ऑफ लायब्ररी, मॅनेजमेंट अधिकारी आणि क्लास 2 चे खाते अधिकारी आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्लास 2 चे ग्रंथपाल आहेत आणि जे जिल्हा पातळीवर ग्रंथालय हाताळतात. इथे तुम्हाला प्रश्नाचं किंवा एक सरळ सोपं सांगायचं म्हणजे तुम्हाला इथे त्यांचे कार्य काय ते कळते की जे प्रत्येक जिल्ह्याचे क्लास 2 ग्रंथपाल आहेत ते त्या जिल्हा पातळीचे ग्रंथालय हाताळतात. म्हणजे ह्यांचं वर्क जिल्ह्यापुरतं आहे, पूर्ण जिल्हा. तर आपण पाहूया आता पुढचा टॉपिक आहे की ग्रंथालय संचालनाचे कार्य काय आहेत. आणि एक तुम्ही लक्षात ठेवा की हा जो कायदा आहे महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम 1967, हा जो कायदा अधिनियम आहे याची अंमलबजावणी आणि जे काही डिटेल्स आहे हे तुम्ही नक्की कुठेतरी नोट्स व्यवस्थित करून पाठ करून ठेवा. यावरती एक प्रश्न असतोच. तर पाहूया आपण की महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम 1967 ची अंमलबजावणी करण्याकरता या अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रंथालय संचालनालय या स्वतंत्र विभागाची 2 मे 1968 रोजी विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे. ग्रंथालय संचालनाकडून खालील कार्य करतात. आता आपण पाहूया की मी वरती जे काही ब्रीफ मध्ये सांगितले त्याचे इथे आपल्याला कार्य दिसत आहेत की काय कार्य आहे यांचं. राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना शासन मान्यता प्रदान करणे आणि तदर्थ परिरक्षण अनुदान देणे, म्हणजे ग्रँटेड करणे, ग्रँट वगैरे देणे पब्लिक लायब्ररीला. सार्वजनिक ग्रंथालय चळवळीच्या प्रोत्साहनार्थ योजना तयार करणे. राज्य मध्यवर्ती ग्रंथालयापासून विभागीय, जिल्हा, तालुका व ग्राम पातळीपर्यंत ग्रंथालयाची व ग्रंथालय सेवाचे नेटवर्क निर्माण करणे.
म्हणजे सर्व तालुका लेवल पर्यंत आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन आहे, जे काही प्रोग्राम्स आहेत ते आपल्याला सॉल्व म्हणतोय कार्य करायचे त्याचे. राज्यात प्रसिद्ध झालेले मराठी ग्रंथाची वर्गीकृत वार्षिक ग्रंथसूची करणे. लक्षात ठेवा की कार्य काय आहेत, मराठी ग्रंथाची वर्गीकृत वार्षिक ग्रंथसूची तयार करणे, राज्यातील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित संग्रह जतन व प्रिझर्वेशन करणे, संवर्धन करणे, शासकीय व सार्वजनिक ग्रंथालयाच्या विकासात उत्तेजन देणे, राज्य ग्रंथालय निधीतून सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान मंजूर करणे, राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानाच्या विविध योजनांद्वारे सार्वजनिक ग्रंथालयांना अर्थसहाय्य पुरवणे. आता हा इथे एक प्रश्न पडतो की राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान काय आहे. तर यावरती आपण एक डिटेल व्हिडिओ बनवूया आणि हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान RRLF. लक्षात आहे, तुम्ही बिलीप केला असेल, तुम्हाला माहिती आहे, पण हा पण एक टॉपिक खूप महत्त्वाचा आहे की महाराष्ट्र लायब्ररी ऍक्टच्या अंदर किंवा जे पब्लिक लायब्ररी आहेत आणि त्याचं आणि राजाराम मोहन रॉय लायब्ररी फाउंडेशनचं जे कार्य अर्थसहाय्य पुरवलं जातं, हे एक महत्त्वाचं टॉपिक आहे. राज्य ग्रंथालय परिषदे गठीत करण्यासाठी सदस्यांची नावाची शासनास शिफारस करणे, हा पण एक टॉपिक महत्त्वाचा आहे, हे पण आपण घेऊया. राज्य ग्रंथालय परिषदे काय असतात. राज्य ग्रंथालय परिषदेचे आयोजन करणे, परिषदे केव्हा ते, पहिली परिषद कधी झाली, प्रत्येक परिषदेचे अध्यक्ष कोण होते, कोणती योजना कोणी आणली, कमिटी काय आहे, हे लक्षात ठेवायचे आपल्याला. आपण करूया एक एक टॉपिक कंप्लीट करूया, एका दिवशी आपल्याला सर्व काही नाही संपवायचंय. नवीन ग्रंथालय स्थापनेस मार्गदर्शन करणे, ग्रंथालय शास्त्राचे प्रशिक्षण देणे. मी पूर्वी एकदा सांगितलं तुम्हाला की LTC चा जो कोर्स असतो त्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी या संचालनाचं सहाय्य होतं. समाजात वाचन संस्कृती आणि ग्रंथालय चळवळीचे संवर्धनाच्या प्रयोजनार्थ पुढील नमूद केलेले राज्य शासनाकडून ग्रंथालय संचालनातर्फे दरवर्षी प्रदान केलेले जातात पुरस्कार. हा पण एक टॉपिक महत्त्वाचा आहे. हा एक प्रश्न येणार. या आजचा व्हिडिओ थोडा लेंथी झालाय, पण यामधून तुम्हाला 5 मार्क नक्की मिळतील, यावरती मी 100% गॅरंटी देतो. 5 मार्क तुम्हाला यातून कुठेच गेले नाहीत. पुरस्कार लक्षात ठेवा, नोट्स करून घ्या की राज्य शासनाकडून ग्रंथालय संचालनामार्फत दरवर्षी प्रदान केले झालेले पुरस्कार कोणते आणि किती. इथे पाहू शकताय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट शहरी व ग्रामीण विभागातील प्रत्येक वर्गाच्या ग्रंथालयाला पुरस्कार, हा एक झाला. दुसरा आहे डॉक्टर SR रंगनाथन ग्रंथमित्र उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक पुरस्कार. हे 2 पुरस्कार तुम्हाला लक्षात ठेवायचे. वरील सर्व कार्य महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम 1967 च्या तरतुदीनुसार अधीन राहून केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहिलं की ग्रंथालयाचे पुरस्कार काय काय दिले जातात, कार्य काय आहेत, संचालनाचे कार्य काय आहेत, संचालनाची संरचना काय आहे, त्याचे वर्णन काय आहे, कसे असतात, किती लोकसंख्या, ग्रंथालयामध्ये किती लोक किंवा जे ऑफिसर्स आहेत, लायब्ररीयन्स आहेत, त्यांची संख्या पाहिली आपण, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. गॅझेटेड किती आहेत, नॉन गॅझेटेड किती आहेत, संदर्भ ग्रंथालय कुठे आहे, हेडक्वार्टर कुठे आहे, उच्च शिक्षण राज्यमंत्री कोण आहेत, मंत्री कोण आहेत, प्रधान सचिव कोण आहेत, याची पण नावे लक्षात ठेवायची. जे कोणाला माहित असतील त्यांनी कमेंट मध्ये टाका की उच्च शिक्षण मंत्री कोण आहेत, राज्यमंत्री कोण आहेत, प्रधान सचिव सध्या कार्यरत असलेले कोण आहेत. तसेच आपण आज पाहिलं की महाराष्ट्र राज्य ग्रंथालय कायदा काय असतो, सहाय्यक अनुदान आणि इमारत साधन सामग्री यातील मान्यता नियम 1970 ला मंजूर करण्यात आलेला आहे. तर आज आपण बरीचशी माहिती पाहिली, कमीत कमी 5 मार्काची आपण आज तयारी केलेली आहे. तर पुढील अशाच व्हिडिओसाठी कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना सांगा
ही जी काही माहिती आहे फ्री मध्ये सांगतोय. तुम्हाला कोणताही कोर्स करायची गरज नाही. कंप्लीट करेल मी 2 महिन्यामध्ये तुमचा सिलेबस जितका होईल तितकं करेल. पण जी काही माहिती असेल ती ऑथेंटिकेट असेल, मी याची तुम्हाला शाश्वत देतो. थँक्यू.